महादेव गेले कुठं? सासरवाडीला. आता सासरवाडीला गेल्या गप बसाव का नाही माणसानी? नाहीत बसले. सासरवाडीला गेल्यावर यज्ञाचा भंग केला, पण यज्ञ भंग करून गप नाहीत बसले. येता येता सासऱ्याचं मस्तकच उडवून आली. प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद केला तयाचा की. एवढं सगळं घडलं कशामुळं? न बोलवता सासरवाडीला गेल्यामुळं. मग इज्जतीनं, मानानी, सन्मानानी, अधिकाराने बोलवलं तरच, बोलवलं तरच जायचं म्हणताय. पण नाही जायचं म्हणताय का? ऐका, तुम्हाला सासरवाडीचा जरा जास्तच गोडवा असतो की नाही? जास्त खुश होऊ नका. मी सांगते तुम्हाला का सासरवाडीचा जरा जास्त गोडवा असतो. कारण सासरवाडीला बी माहित असतं जिगाबाळ आपण आयुष्यभर सांभाळू शकत नाही, ह्या पटीने सांभाळून लावलंय, म्हणून तुम्हाला सासरवाडी जरा जास्त मान असतो. मग जास्त खुश व्हायचं नाही. बघा, एका ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही, एका ठिकाणी बोलवलं तरच जायचं, आणि एका ठिकाणी बोलवलं नाही तरी जायचं. ते कुठं? माझ्या मामांच्या दरबारामध्ये न बोलवता यायचं. अरे माझ्या ऐका गडे ऐका, माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायचं, स्त्रीने यायचं, पुरुषांनी यायचं, नारीने यायचं, नराने यायचं. यारे यारे लहान अरे माझ्या मामांच्या दरबारामध्ये प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे. ऐका गडे ऐका, माझे मामा सगळ्यांना समान न्याय देतात, सगळ्यांना समान अधिकार देतात. ऐका गडे ऐका, इथं स्त्री जरी आली तरी तिला सुद्धा अधिकार आहे गड्या. पुरुष जरी आला त्याला सुद्धा बसण्याचा अधिकार आहे. अरे श्रीमंत आला तरी त्याला म्हणजे मामा तीच बसायला जा. न बोलवता यायचं. ते कुठं? माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायचं. काय यायचं? कशा करता यायचं? काय सुंदर माऊली महावैष्णव ज्ञानोबा हरिपाठामध्ये वर्णन करतात. का देवाच्या दारामध्ये यायचं? मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे तर कुठे यायचं? देवाच्या दारामध्ये यायचं. पण किती वेळ यायचं? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिलेल्या. ऐका गडे ऐका, तुम्ही माझ्या मामांच्या दरबारामध्ये क्षणभर आला आणि क्षणभर जरी येऊन बसला तर तुम्हाला मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग ऐका गडे ऐका, न बोलवता यायचं. ते कुठं? माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायचं. मग माझ्या मामांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही. एवढे उपकार आहेत, काय सांगावं? आता सांगता येईल का आपल्याला मामांचे उपकार? किती मामांचे उपकार आहेत सांगताच येऊ शकत? एवढे उपकार आहेत. देवानं आपल्याला हे तोंड दिलं, चांगलं पाहण्यासाठी डोळे दिले, चांगलं बोलण्यासाठी तोंड दिलं, चांगलं ऐकण्यासाठी कान दिले. चांगल्या करता जे जे लागतं ते सगळं देवाने आपल्याला फुकट दिलं. पण हेच चालवण्याकरता जे लागतं ते कुणी कमवायचं? आपण कमवायचं. कुणी कमवायचं? आपण कमवायचं. ऐका गडे ऐका, आपण देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची. देवानं चांगलं बोलण्यासाठी तोंड दिलं, आपण चांगलं या तोंडाने बोलत नाही. चांगलं पाहण्यासाठी डोळे दिले, पण आपण या डोळ्याने चांगलं पाहत नाही. मग या तोंडाने चांगलं बोला, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, माणसानं दान धर्म करावा. ऐका गडे ऐका, तुम्ही केलेलं कर्म, हे कर्म कधीच कुणाला चुकत नाही. ज्याचं कर्म चांगलं असतं ना त्याला धर्म मंडपामध्ये देव आणून बसवत असतो. ज्याचं कर्म चांगलं नसतं ना, माझे मामा त्याला आजूबाजूनं फिरवणार, पण धर्म मंडपामध्ये धर्माच्या जागेवरती बसू नाही देणार. मग माणसानं काय करायचं? तर कर्म चांगलं करायचं. कर्म चांगलं केल्याशिवाय तुम्हाला चांगल्या ठिकाणी येता येणार नाही. मग ऐका, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. सेवा केल्याचं फळ माझे मामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण आपण नको देवाची भक्ती करतो, पण चांगल्या देवाची भक्ती करतो का? बसलेले करतो का चांगल्या देवाची? आपण रस्त्याच्या कडेच देव मानतो, पण आपण देवाऱ्यातले देव मानत नाही. आपण नको त्या देवाला मानतो, पण मामांना मानत नाही. ऐका, आपण नको ते देव मानत जातो. रस्त्याच्या कडेच देव कसं निर्माण झालं? ऐका, झालं काय? एक जण माणूस असाच आपल्या पत्नीच्या कपाळाला कुंकू लावलेलं आणि त्याच्या हाताला लाल कुंकू लागलेलं. त्यानं काय केलं? ते लाल कुंकू होतं. पूर्वीची माणसं काय रुबाबात राहायची, काय थाटात जीवन जगायची, कडक कपडे घालायची, कपाळावरती त्यांच्या गंध असायचा. कपाळाला
आपल्या डोक्याला टोपी असायची, पांढरी शुभ्र कपडे घालून गावामध्ये लोक फिरायची, दाढी असायची, मिशी असायची, अशी रुबाबात जीवन जगायची. आता तो काळ राहिला नाही, ती संस्कृती